नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. आज 4 तारीख. आजचं मार्केट आपण पाहिलंच आहे. आपला पहिला रेजिस्टन्स ब्रेक केला, 26,098चा हाय बनवला, तिथनं प्रॉफिट बुकिंग आली. दुसरा जो आपला रेजिस्टन्स होता निफ्टीला 26,130, तो तिथपर्यंत गेलाच नाही, तिथे प्राईस रिजेक्शन आलं आणि तिथनं पुन्हा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली. आता आपला जो खालचा सपोर्ट होता निफ्टीचा, तर तो आपण बघू शकतो. खालचा सपोर्ट होता आपला निफ्टीचा 25,920. ओके, 25,920 हा निफ्टीचा खालचा आपला सपोर्ट होता. त्या सपोर्टला सुद्धा मार्केटने रिस्पेक्ट दिली. ओपन झाल्यावर थोडंसं खाली आलं मार्केट, 938चा लो बनवला, तिथनं हळूहळू वरती गेला. ओके, तर मी नेहमी सांगतो की सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. सपोर्ट रेजिस्टन्स या लेवलनुसार आपण जर ट्रेड केला तर आपल्याला प्रॉफिटॅबिलिटीचे चान्सेस वाढतात, आपल्याला प्रॉफिट मिळवण्याची शक्यता जास्त होते. आता बँक निफ्टीचं बघा. बँक निफ्टीने आज फ्लॅट क्लोजिंग दिलेली आहे. फ्लॅट म्हणजे कशी, जिथे ओपन झालं शेवटी बंद होताना तिथेच बंद झालेलं आहे. आणि खास बात म्हणजे काय, बँक निफ्टीने डोजी कॅन्डल बनवलेली आहे इथे. आता ह्या कॅन्डलमुळे ट्रेंड बदलू शकतो. आता इथनं मार्केट उद्या वरती जाताना दिसू शकतं किंवा खाली येऊ शकतं, असा डोजी कॅन्डलचा अर्थ होतो. तर आता बघा उद्या काय आहे, उद्या आपण मार्केटमध्ये कसं काम करावं. उद्या मोठा इव्हेंट आहे भारतीय मार्केटसाठी. RBIचे जे गव्हर्नर आहेत तर ते उद्या क्रेडिट पॉलिसीमध्ये रेट कट होणार की नाही हे 10 वाजता लाईव्ह येऊन अनाऊन्स करतील. आणि त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये चांगलीच व्होलॅटिलिटी बघायला मिळू शकते. मी तुम्हाला एक सल्ला प्रामाणिक देईल की ज्या दिवशी क्रेडिट पॉलिसी असते ना, तर त्या दिवशी पोस्ट पॉलिसीच ट्रेड घ्यायला पाहिजे. आतापर्यंतचं तुम्ही बघा, पोस्ट पॉलिसीनंतरच मार्केटमध्ये मूवमेंट आलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, चला आपण सुरू करूया. काय फॅक्टर्स आहेत, काय उद्याची आपण स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, काय प्लॅन केलं पाहिजे ट्रेड करण्यासाठी, तर आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर मी माझी ओळख करून देतो. नमस्कार, मी मयूर. मागच्या 10 वर्षाचा अनुभव आहे माझा मार्केटचा. आणि हा व्हिडिओ बनवण्यामागं, हे आपला यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागं एकच हेतू आहे की सामान्य जनतेला शेअर मार्केट काय आहे याचं ज्ञान मिळावं आणि या ज्ञानाचा वापर करून त्यांनी पैशाला जोडून पैसा कमवावा. फक्त ज्ञानाचा वापर करून. इथे मी कुठलंही बाय सेल काही सांगत नाही. मी फक्त प्युअर माझं जो अनुभवातून जो मला नॉलेज मिळालं आहे, माझ्या अनुभवातून जे मला नॉलेज मिळालं ते तुमच्यासोबत मी शेअर करतो आहे. कुठलीही बाय सेल रेकमेंडेशन नाही, इन्व्हेस्टमेंट रेकमेंडेशन नाही. हे फक्त मी माझं ज्ञान तुमच्यासोबत शेअर करतो आहे, जेणेकरून तुमचंही ज्ञान वाढेल आणि तुम्ही अर्थसाक्षर व्हाल. तर मी बनवलेला व्हिडिओ किंवा मी टाकलेली माहिती तुम्हाला कुठेही जर आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात घाबरू नका. लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारापर्यंत, मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मला मदत करा, जेणेकरून ते सुद्धा अर्थसाक्षर होतील आणि त्यांचे फायनान्शियल डिसिजन ते स्वतः घेऊ शकतील. तर चला आपण सुरुवात करूया. आता उद्या मोठा इव्हेंट आहे भारतीय मार्केटसाठी, तो मी आपल्याला सांगितलेलाच आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, उद्या RBIची क्रेडिट पॉलिसी आहे. रेपो रेट वाढणार, कमी होणार की स्टेबल राहणार, यावरती उद्या 10 वाजता RBIचे जे गव्हर्नर आहेत ते लाईव्ह येऊन उद्या अनाऊन्समेंट करतील की त्यांनी काय निर्णय घेतला आहे. आता याचा आपल्या मार्केटवर परिणाम कसा होतो बघा. आता वाढणार तर नाहीच आहे, कारण GDP ग्रोथ चांगली आहे, बरोबर. GDP ग्रोथ आपली 8.2 जवळ आहे. महागाई कमी आहे. तर रेपो रेट एकतर ते स्थिर ठेवतील जो सध्या आहे, किंवा मग 0.25 बेसिस पॉईंटने ते कमी करू शकतात. आता स्थिर जर राहिला, जो सध्या आहे तोच जर राहिला, तर मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं निगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळू शकतो. कारण बघा, जर समजा रेपो रेट स्थिर राहिले तर याच्यामध्ये बँकेंचा फायदा आहे, पण जे उद्योग आहेत ना, तर उद्योगांना याचा थोडासा फटका बसतो. कारण कसं आहे, रेपो रेट सेम राहतील, लोक कर्ज घेणार नाहीत, किंवा जे लोक कर्ज घेऊन त्यांचे काही स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने बघतायत तर त्यांना कर्ज सेम रेटनी मिळेल, महाग मिळेल, तर कर्ज घेणार नाही. आणि लोकांनी जर कर्ज घेतलं नाही, बिझनेसेसनी कर्ज घेतलं नाही, तर ज्या उद्योगाला याची गरज आहे ते उद्योग उद्या आपल्याला निगेटिव्हमध्ये बघायला मिळतील.
आणि जर समजा रेपो रेट कमी केला तर याचा सगळ्यात मोठा फायदा होतो उद्योगांना. लोक कर्ज स्वस्त होतील, लोक कर्ज घेतील, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत जे त्यांनी प्लॅनिंग केलं आहे त्यामध्ये ते कर्ज घेऊन गुंतवणूक करायचं. घर असेल, गाडी असेल, प्रॉपर्टी असेल, वॉट एव्हर इट इज, स्पेंडिंग पॉवर वाढते. याचा फायदा बँकांना थोडा कमी होतो, पण उद्योगाला मात्र चालना मिळते रेपो रेट कमी झाला तर. तर या प्रकारे उद्या क्रेडिट पॉलिसी आहे. आणि रुपयाचं तर विचारूच नका. रुपयाने तर ऑल टाईम लोची म्हणजे पारीच सुरू केली आहे. RBI आता उद्या याच्याबद्दल RBI गव्हर्नर काय स्टेप घेतात किंवा काय त्यांच्या भाषणामध्ये लाईव्ह येऊन सांगतात ते आपल्याला कळेलच. सध्या ग्लोबल मार्केट जर पाहिले तर फ्लॅट आहेत, कुठेही काही नाही आहे. पुतीन साहेब आपल्या भारताच्या दौऱ्यावर आज आलेले आहेत. आता त्याच्यामधनं डिफेन्स सेक्टरवर तुम्ही लक्ष ठेवा. बघूया काही करार होतो का डिफेन्स सेक्टरचा, जेणेकरून त्याला बूस्ट मिळतं का तेही कळेल. ट्रम्प साहेब सध्या शांत आहेत. त्यांच्याकडनं कुठल्याही काही जास्त अशा हालचाली नाही आहे ज्याचा परिणाम आपल्या मार्केटवर होईल. हां, रुपया आहे तर त्याच्यावरती आपण थोडंसं लक्ष ठेवूनच असू. एवढं काही घाबरायचं कारण नाही. रुपया कमजोर होतो आहे मान्य आहे, पण FIIs जे आहेत ना त्यांची सेलिंग कंटिन्यू चालूच आहे. त्यांनी आजही जवळजवळ 3700 करोडचा माल विकला आहे. पण DIIsकडे आता SIP म्युच्युअल फंड्समधनं चांगलं कलेक्शन आलं आहे तर ते सुद्धा भरभरून बाईंग करतायत. त्यामुळे आपलं मार्केटला सपोर्ट मिळतो आहे. आता चला उद्या काय करू शकतं मार्केट, कसं असेल निफ्टी बँक निफ्टी, काय आपण ॲनालिसिस करू शकतो उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. तर बघा मित्रांनो, खालच्या लेवलवरनं चांगली बाईंग आली आणि निफ्टी आज सक्सेसफुली एक सायकोलॉजिकल जी लेवल असते 26,000 त्याच्यावरती क्लोज देण्यामध्ये सक्षम झाली, म्हणजे यशस्वी ठरली. आणि बँक निफ्टी जी आहे तर बँक निफ्टीने पण आज फ्लॅट क्लोजिंग दिली. सकाळी जिथे 9:15ला ओपन झालं 3:30ला तिथेच क्लोज झाली. तर उद्या पोस्ट पॉलिसीच तुम्ही ट्रेड करावा आणि प्रत्येक ट्रेडला स्टॉप लॉस लावा मित्रांनो. जर तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल तर स्पेशली पोस्ट पॉलिसी ट्रेड करा. सपोर्ट रेजिस्टन्स समजून घ्या. ब्रेक ऑर मेक, सपोर्ट असेल किंवा रेजिस्टन्स असेल तर तो मार्क करा आणि लेवल टू लेवल ट्रेड करा, जेणेकरून तुमचा स्टॉप लॉस जाणार नाही आणि ट्रेडमध्ये प्रॉफिट मिळण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही स्टॉक स्पेसिफिक काम करत असाल तर ते आणखीन चांगलं, योग्य, वेल अँड गुड. सध्या उद्या क्रेडिट पॉलिसीचं जर हिशोबाने बघितलं तर चला आता आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्यासाठी ज्या महत्त्वाच्या ज्या लेवल्स आहेत, सपोर्ट आणि रेजिस्टन्स, ते आपण बघून घेऊ. सपोर्ट रेजिस्टन्समध्ये ऑप्शन रायटर्स जे आहेत ते खूप महत्त्वाचं काम करतात. ते डिफाईन करायला मदत करतात की सपोर्ट कुठे घेऊ शकते निफ्टी बँक निफ्टी आणि रेजिस्टन्स कुठे घेऊ शकते. तर आता उद्या शुक्रवार आहे, या वीकचा लास्ट ट्रेडिंग सेशन आहे, मोठा इव्हेंट आहे RBIची क्रेडिट पॉलिसी. तर निफ्टीला बघा आता उद्या फ्लॅट टू निगेटिव्ह, निफ्टी उद्या फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होऊ शकते. तर पहिला सपोर्ट जो आहे निफ्टीला 25,940 हा पहिला सपोर्ट आहे. जर तिथे सपोर्ट घेतला तर तिथून तुम्हाला पुलबॅक बघायला मिळेल आणि तो जर सपोर्ट ब्रेक केला तर खाली 25,870 हा दुसरा सपोर्ट आहे. ओके, आता रेजिस्टन्स कुठे आहे निफ्टीला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी 26,090 हा निफ्टीसाठी पहिला रेजिस्टन्स आहे. तो जर क्रॉस करून होल्ड केलं तर निफ्टी तुम्हाला 26,170पर्यंत जाताना दिसेल. तर या निफ्टीच्या लेवल्स होत्या. आता येऊया आपण बँक निफ्टीवरती. ओके, बँक निफ्टीने आज फ्लॅट क्लोजिंग दिलेली आहे, डेक डोजी कॅन्डल बनलेली आहे, पण ते पूर्णतः उद्याच्या इव्हेंटवर डिपेंड आहे की मार्केट आपलं काय करेल. तर बँक निफ्टी उद्या पहिला सपोर्ट आहे बँक निफ्टीला 59,070. तो जर वाचवला, तो जर होल्ड केला तर तिथनं तुम्हाला पुलबॅक बघायला मिळेल वरच्या साईडला. आणि तो जर ब्रेक केला तर खाली 58,900 हा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. तर हे झाले सपोर्ट. आता रेजिस्टन्स कुठे आहे? रेजिस्टन्समध्ये कुठलाही बदल नाही आहे मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की 59,550 हा महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे आणि आजचा तुम्ही हाय बघा, एक्झॅक्ट तिथूनच प्रॉफिट बुकिंग आलेली आहे. तर उद्याही तोच सपोर्ट महत्त्वाचा आहे बँक निफ्टीसाठी. तो जर क्रॉस करून होल्ड केलं तर 59,730 ही लेवल तुम्हाला बघायला मिळेल. तर चला मित्रांनो, ही होती उद्याच्या RBI पॉलिसीच्या अहेड आपलं मार्केट कसं काम करेल, आपण कसं ट्रेड केलं पाहिजे, FIIs DIIsनी काय केलं आहे आणि उद्या पोस्ट पॉलिसी ट्रेड केलं
तर तुम्हाला फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. आधी पोस्ट पॉलिसी म्हणजे क्रेडिट पॉलिसी आधी येऊ द्या. RBIचे गव्हर्नर काय सांगतात ते बघा, त्यानुसार मार्केटची दिशा बघा, ओळखा आणि सपोर्ट रेजिस्टन्सनुसार ट्रेड करा. मित्रांनो, मी दिलेली माहिती तुम्हाला कुठेही जर आवडली असेल तर आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.